पनवेल बार असोसिएशनच्या जानेवारी 2026 ते डिसेंबर 2028 या कालावधीसाठीच्या त्रिवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी उत्साहात मतदान पार पडले। एकूण 1164 मतदार असलेल्या पनवेल बारमध्ये यंदा मतदानाचा टक्का मोठा राहिला, अशी चिन्हे सकाळपासूनच दिसू लागली होती। साधारण 1050 वकील आपले मत नोंदवतील असा विश्वास अध्यक्षपदाचे उमेदवार ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी व्यक्त केला। अध्यक्षपदासाठी सलग चौथ्यांदा मैदानात असलेले ॲडव्होकेट भुजबळ हे यंदाही निवडणुकीच्या प्रमुख चर्चेत आहेत। गेल्या 9 वर्षांच्या कार्यकाळात संघटनेच्या प्रगतीसाठी त्यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे वकिलांमध्ये त्यांच्या नेतृत्वाबद्दल समाधानाचे वातावरण असल्याचे दिसून आले। मतदान केंद्रांवर भेट देताना ॲडव्होकेट भुजबळ यांनी सांगितले की वकील बंधू भगिनी मला शुभेच्छा देताना सांगतात की चौथ्यांदा तुम्हीच अध्यक्ष व्हाल। त्यांच्या या विश्वासामुळे मला खात्री आहे की आमचे 11 पैकी 11 सदस्य विजयी होतील। बार असोसिएशनच्या पायाभूत सुविधांचा विकास, सदस्यांसाठी उपयुक्त उपक्रमांचे सातत्याने आयोजन, संघटनेत एकात्मता वाढवणारी कार्यशैली आणि वेळोवेळी मिळालेला सकारात्मक प्रतिसाद यामुळे भुजबळ यांचे वर्चस्व सध्या स्पष्टपणे जाणवते। अनेक सदस्यांनी त्यांना दिलेल्या व्यक्तिगत पाठिंबा आणि निवडणुकीदरम्यान झालेला सकारात्मक संवाद यामुळे ते अधिक उत्साही दिसत होते। दिवसभर मतदान शांततेत पार पडले असून निकालाबाबत संपूर्ण कायदेविषयक वर्तुळात उत्सुकता आहे। मात्र मतदानाचा मोठा टक्का आणि समर्थकांची सक्रियता पाहता ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील पॅनल पुन्हा एकदा पनवेल बार असोसिएशनवर आपले वर्चस्व कायम राखेल, अशी वातावरणातील चर्चा जोर धरताना दिसत आहे। आज पनवेल बार असोसिएशनची 3 वर्षातून इलेक्शन निवडणूक होते आणि ती आज लागलेली सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदार आहे। एकूण आमच्या पनवेल बारचे 1600 मेंबर असून त्यातल्यापैकी जे इलेक्शनसाठी मतदान करणार या संदर्भात 1 बाय 1 वोट याचे डिक्लेरेशन साधारणतः 1164 लोकांनी दिलेले आहे आणि त्यामुळे 1164 मतदार आहेत। आत्तापर्यंत साधारणतः की 3.5 तासाच्या या कालावधीमध्ये साधारणतः 500 मतापर्यंत 600 मतापर्यंत मतदान केलेलं आहे लोकांनी आणि निश्चित आम्हाला वाटतं 1163-64 पैकी साधारणतः 1,5050 पर्यंत मतदान होईल। कारण काही लोक बाहेर कोर्टात आलं तर वर्किंग कोणी बाहेरगावी कोर्टात गेले असल्यामुळे फार साधारण फटका बसेल, तर उत्स्फूर्तपणे मतदान होत आहे। माझ्यासह मी इथे अध्यक्षपदाची चौथ्यांदा इलेक्शन लढवत आहे। माझ्यासोबत मला सहकार्य करण्यासाठी आमचे सहकारी संदीपजी जगे असतील, जे डी पाटील असतील, फक्त वकील आहेत, त्याचबरोबर सिनियर वकील श्री गोवारी साहेब आहेत। असे विविध सगळ्यांनी मिळून आम्ही पी म्हात्रे साहेब आहेत, अशा सगळ्यांनी मिळून आम्ही पॅनल बनवला आणि आता मी अध्यक्ष म्हणून आहे। माझ्यासोबत उपाध्यक्ष म्हणून संतोषजी म्हात्रे आहेत, त्यानंतर सचिव म्हणून फुलकर वकील आहेत, सहसचिव महिला हिमा भगत आहे, त्यानंतर खजिनदार म्हणून धनराज तोकडे आहेत, सहखजिनदार म्हणून विशाल डोंगरे आहेत, ऑडिटर म्हणून मध्ये भूषण म्हात्रे आहेत, त्यानंतर खाली कार्यकारी सदस्यमध्ये पुरुषमध्ये इर्शाद शेख, नंतर विजय मुंडे म्हणून आहे, त्यानंतर महिला म्हणून एक ज्योती उरणकर आणि छाया म्हात्रे, अशा आम्ही 11 जण या पॅनलमध्ये आहोत। आमचे एक पॅनल इलेक्शन लढवते आणि चांगल्या प्रकारे आता बघितलं तर अतिशय चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स आहे आणि आमचं पूर्ण 11 जणांचं पॅनल निवडून येईल असं मी नव्हे, सर्व आमचे वकील बंधू भगिनी म्हणतात आणि सगळे मला शुभेच्छा देतात। निश्चित यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होणार नाही आणि 11 म्हणजे प्रतिनिधी किंवा आम्ही 11ची कमिटी निवडून येईल अशी मला आशा वाटते। आणि ही कमिटी नव्याने आल्यानंतर निश्चित जे छोटे मोठे आणि जे काही आमचे प्रश्न असतील ते आम्ही सोडवण्याचा कसोटीने प्रयत्न करू। नुकतेच म्हणजे 8 दिवसापूर्वीच याच बिल्डिंगवर आणखी 10 कोर्ट हॉलची परवानगी मिळालेली आहे, वर्क ऑर्डर मिळालेले आहे, ते सुद्धा वर्षभरात कोर्ट हॉल आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये फर्निचरचं काम असेल, 1.5 वर्षामध्ये इथे 10 कोर्ट आणखी कार्यरत होतील आणि त्यानंतर लोकांचा असेल, वकिलांचा असेल, जजेस लोकांचा असेल, स्टाफचा असेल, या सर्वांचे जे प्रश्न आहेत ते जागेमुळे सुटले जातील अशी आम्हाला आशा आहे आणि आमची नवीन टीम अशा प्रकारे चांगल्या प्रकारे काम करते अशी मला खूप शाश्वत वाटते।